नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले डेली स्टॉक मार्केट व्लॉग्स मध्ये, जिथं आपण बघतो डेली स्टॉक मार्केटच्या डिटेल्स आणि वेगवेगळे पैलू स्टॉक मार्केटचे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले डेली मार्केट व्लॉग मध्ये. आजचा आपला विषय आहे इक्विटी म्युच्युअल फंड्स. तर आपण रोजच्या जीवनात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाच्या ऍड्स बघत असतो, जिथं सांगितलं जातं की म्युच्युअल फंड सही आहेत. तर कॉमन इन्व्हेस्टरसाठी म्युच्युअल फंड हे एक चांगलं व्हेकल आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करून मार्केटचे परतावे, जसे की चांगले मार्केट रिटर्न्स तुमचे फिक्स्ड डिपॉझिट पेक्षा किंवा फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट पेक्षा एक चांगले रिटर्न्स तुम्ही जनरेट करू शकता. तर म्युच्युअल फंडचे वेगवेगळे प्रकार येतात: इक्विटी म्युच्युअल फंड, डेट म्युच्युअल फंड, हायब्रिड म्युच्युअल फंड, सोल्युशन ओरिएंटेड म्युच्युअल फंड, फंड ऑफ फंड, एक्सचेंज ट्रेडेड फंड, लिक्विड फंड, असे विविध प्रकार येतात. तर शक्यतो इक्विटी म्युच्युअल फंड, जिथं तुमच्या मिड कॅप, स्मॉल कॅप आणि लार्ज कॅप कंपन्या असतात. लार्ज कॅप कंपन्या म्हणजे काय, ज्याचं मार्केट कॅपिटलायझेशन जास्त आहे, ज्या टॉपच्या कंपन्या आहेत, जसं की निफ्टी 50 मध्ये जे टॉपच्या 50 कंपन्या आहेत, त्या कंपन्यांना लार्ज कॅप कंपन्या असं म्हणतात. तर त्याच्यापेक्षा 50 अजून, म्हणजे निफ्टी मध्ये टोटल, निफ्टी 500 मध्ये टोटल निफ्टी स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप या तिन्हीतल्या टॉपच्या कंपन्या मिळून निफ्टी 500 इंडेक्स बनवलेला आहे. तर स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप, स्मॉल कॅप मध्ये रिटर्न्स खूप जास्त असतात पण रिस्क खूप जास्त असते. मिड कॅप मध्ये जसं की नाव दर्शवतं की मीडियम रिस्क असते, मीडियम रिटर्न असतात. आणि लार्ज कॅप मध्ये रिस्क तुमची कमी असते, कारण की टॉपच्या कंपन्या असतात, पण रिटर्नही त्या मानाने, म्हणजे लार्ज कंपन्यांमध्ये प्राइस ऍक्शनची मुवमेंट सुद्धा स्लो असते, त्याच्यामुळे रिटर्न तुमचे थोडे कमी असतात. तर आपण आज बघूया इक्विटी म्युच्युअल फंडच्या ऑफरिंग मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोणते म्युच्युअल फंड ऑफर होतात, आणि तुम्ही किती तुमचा पोर्शन, म्हणजे सपोज तुम्ही 10,000 रुपये महिन्याला इन्व्हेस्ट करत असताल, तर तुमचा एक 20 to 30% हा तुमचा इक्विटी फंड मध्ये पैसा गेला पाहिजे. ती एक बॅलन्स्ड इन्व्हेस्टमेंट तुम्ही म्हणू शकता. हा एक सल्ला नाहीये, तर आम्ही एक स्टडी पर्पज साठी तुम्हाला सांगत आहे किंवा तुमच्या इन्फॉर्मेशन साठी सांगत आहे. तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंड ऍडवायझरला किंवा तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला घेऊनच मग इन्व्हेस्ट करा. तर आता बघूया आपण इक्विटी म्युच्युअल फंडचे प्रकार. तर आता म्युच्युअल फंडचे, जर इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही बघितलं, तर इथं मिड कॅप, मल्टी कॅप आहे. मल्टी कॅप म्हणजे वेगवेगळ्या, स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप तिन्ही मध्ये पण इन्व्हेस्ट करतात. स्मॉल कॅप म्हणजे फक्त स्मॉल कॅप, लार्ज कॅप म्हणजे फक्त लार्ज कॅप कंपन्यांमध्ये, मिड कॅप म्हणजे फक्त मिड कॅप कंपन्यांमध्ये. व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग म्हणजे व्हॅल्यू, जे फेअर व्हॅल्यू गॅप आहे त्याच्या मार्केट प्राइस मध्ये आणि थिअरॉटिकल प्राइस मध्ये, म्हणजे बुक व्हॅल्यू मध्ये, अशा व्हॅल्यू बेस्ड कंपन्या असतात. सेक्टरल थीमॅटिक म्हणजे पर्टिक्युलर सेक्टरला, जसे आय टी असेल, फार्मास्युटिकल असेल, बँकिंग असेल. फ्लेक्झी कॅप म्हणजे पण वेगवेगळ्या कॅप्स मध्ये, जसं की वेगवेगळे स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅपचं एक बास्केट बनवून त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट होतो. फोकस्ड म्हणजे पर्टिक्युलर एक स्ट्रॅटेजी, जसं की स्टॅक सेव्हिंग स्ट्रॅटेजी असेल किंवा रिटायरमेंट स्ट्रॅटेजी असेल. लार्ज कॅप आणि मिड कॅप मिक्स, म्हणजे ह्याच्या स्मॉल कॅप येत नाही. हायब्रिड, हायब्रिड म्हणजे फंड ऑफ फंड असतील किंवा एक मिक्स्ड थीमॅटिक की इक्विटी फंड ऑफ फंड, ईटीएफचं स्ट्रक्चर. डिव्हिडंड यील्ड म्हणजे जे डिव्हिडंड कंपन्यांमध्ये जे डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूट करणाऱ्या स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करून त्याचा डिव्हिडंड परतावा इन्व्हेस्टर्सला द्यायचा. तर हे हे एक कॅटेगरी येते म्युच्युअल फंडची. तर आता आपण बघूया कुठल्याही एक म्युच्युअल फंड बद्दल. तर मल्टी कॅप फंड, आता बघू आपण मल्टी कॅप फंड कोणते कोणते आहेत ते. तर आपण जसं की बघू शकतो की निप्पॉन इंडिया मल्टी कॅप फंड आहे, निप्पॉन इंडिया मल्टी कॅप फंड. आता यात दोन ऑप्शन असतात, एक ग्रोथ आणि एक आयडीसीडब्ल्यू. इन्कम डिस्ट्रीब्युशन कम कॅपिटल विड्रॉल. इन्कम डिस्ट्रीब्युशन कॅपिटल विड्रॉल म्हणजे काय असतं, की याच्यात डिव्हिडंड किंवा जे कॅपिटल गेन्स असतात ते म्युच्युअल फंड कंपन्या वारंवार, म्हणजे जसं की पर्टिक्युलर इंटेरिम असेल, मंथली असेल, क्वार्टरली असेल, पिरियॉडिक असेल, तर त्या पद्धतीने ते इन्कम डिस्ट्रीब्युशन इन्व्हेस्टर्सला, एंड युजर्सला करतात.
त्याला IDCW प्लॅन म्हणतात. आणि ग्रोथ प्लॅन म्हणजे काय असतं, तर ग्रोथ प्लॅन मध्ये जे इन्कम आलेलं असतं इन्व्हेस्टमेंट मधनं डिव्हिडंडच्या स्वरूपात, किंवा एखादा स्टॉक मध्ये जर प्रॉफिट बुक करून बाय सेल मध्ये प्रॉफिट झालेलं असतं, ते परत रिइन्व्हेस्ट केलं जातं त्याच फंड मध्ये. तर ग्रोथ प्लॅन मध्ये तुमचं कंपाऊंडिंग जास्त फास्ट वर्क करतं, IDCW प्लॅन मध्ये थोडं कमी प्रमाणात वर्क करतं. तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार, म्हणजे जो तुम्हाला पर्टिक्युलर पिरियड मध्ये परतावा पाहिजे असेल, तर तुम्ही IDCW प्लॅन मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. जर तुम्हाला कंपाऊंडिंग किंवा लॉंग टर्म ड्युरेशन साठी इन्व्हेस्ट करायचे असेल, तर तुम्ही ग्रोथ प्लॅन मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. तर आता बघू आपण निप्पॉन इंडिया फंड कि ग्रोथ प्लॅन. तर ग्रोथ प्लॅन मध्ये आपण बघू शकतो की मल्टी कॅप प्लॅन आहे हा. तर मल्टी कॅप प्लॅन मध्ये तुमचा 1 इयरचा रिटर्न 12.5%च्या अराउंड दिला आहे, 3 वर्षाचा रिटर्न 21%च्या अराउंड दिलाय, 5 वर्षाचा रिटर्न 20%च्या अराउंड दिला. मिनिमम इन्व्हेस्टमेंट तुम्ही 100 रुपयापासून पण चालू करू शकता. तुम्ही SIP करू शकता, किंवा लमसम 100 रुपयाच्या पटीमध्ये तुम्ही युनिट्स बाय करू शकता. ऍसेट अंडर मॅनेजमेंट 48,000 कोटी आहे. एक्सपेन्स रेशो तुमचा 0.72 आहे याचा. एक्सपेन्स रेशो म्हणजे काय असतं, तर एक्सपेन्स रेशो म्हणजे 1 रुपये जर तुम्ही इन्व्हेस्ट करत असताल, तर आता सपोज याच्यात 0.72% आहे, म्हणजे 100 रुपये जर तुम्ही इन्व्हेस्ट केले, तर 0.72 हे म्युच्युअल फंड कंपनीला जातात पर एक्सपेन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर म्युच्युअल फंड. आणि उरलेले पैसे हे तुमच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये, म्हणजे तुम्हाला त्याच्या रूपात युनिट्स मिळतात. तर ह्याचा रिस्कोमीटर आहे व्हेरी हाय, म्हणजे हे सगळं इक्विटी मध्ये इन्व्हेस्ट करतात. आणि मल्टिपल कॅटेगरीज आहे ह्याच्या, स्मॉल कॅप आणि मिड कॅपच्या कॅटेगरीज मुळे तुमची रिस्क हाय, व्हेरी हाय स्वरूपाची राहते. तर अशा पद्धतीने तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करून तुम्ही अशा पद्धतीने म्युच्युअल फंड सिलेक्ट करू शकता. तर हे एक एक्झाम्पल होतं. तर आता परत इक्विटी मध्ये तुम्ही गेला, तर सपोज सेक्टोरल थीमॅटिक गेला, तर ICICI प्रुडेन्शियल इंडिया ऑपॉर्च्युनिटीज फंड आहे, बिझनेस सायकल्स फंड आहे, टेक्नॉलॉजी आहे बघा इथं, डिजिटल इंडिया आहे, म्हणजे डिजिटल इंडिया म्हणजे UPI वगैरे त्याच्यात इन्व्हेस्ट करणाऱ्या कंपन्या, बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस, वेगवेगळ्या पद्धतीचे असे असतात. तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता जर तुम्हाला पर्टिक्युलर सेक्टरमध्ये डीप डाईव्ह करायचं असेल. तर हे एक नेट नेट होतं काही, म्हणजे काय असतं इक्विटी म्युच्युअल फंड आणि त्याच्याबद्दलची माहिती, आणि काही एक्झाम्पल्स आपण आज बघितली. तर तुम्हाला एक पर्टिक्युलर फंड बद्दल माहिती पाहिजे असेल, तुम्हाला डीप डाईव्ह करायचं असेल, तर तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता. आम्ही तुमच्यासाठी एक डेडिकेटेड व्हिडिओ त्या पर्टिक्युलर फंडचा आणू. हॅव अ सेफ ट्रेडिंग, हॅव अ सेफ इन्व्हेस्टिंग. भेटूयात उद्याच्या मार्केट ब्लॉग मध्ये.